नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. जाणून घ्या संपूर्ण माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एका मोठ्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचारी भरपाई कायद्याअंतर्गत अपघात भरपाई देण्यास विलंब झाल्यास येणारा दंड मालकाला स्वतःच्या खिशातून भरावा लागणार आहे. निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हा कायदा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असून त्याचा काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. नियोक्त्याने कर्मचाऱ्याला दंडाची रक्कम द्यावी. सुनावणी करताना खंडपीठाने नमूद केले की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अनेक निर्णयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने या कायद्याचे निर्णय दिला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की कायद्याच्या कलम 4A(3)(b) जे भरपाईशी संबंधित आहे त्यामध्ये दंड भरण्याची जबाबदारी नियोक्त्यावर असणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द. भरपाई देण्यास कोणत्याही विलंबासाठी कंपनी जबाबदार असली पाहिजे, नियोक्ता नाही. या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा आदेश रद्द केला आहे. हा कायदा सामाजिक कल्याणासाठी आहे. निवाडा देताना खंडपीठाने म्हटले आहे की नोकरी करताना कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करणे आहे. यात पुरेशी भरपाई त्वरित देण्याची तरतूद आहे, जेणेकरून कर्मचारी किंवा त्याचे कुटुंब दुखापत झाल्यास कर्मचाऱ्याचा वैद्यकीय खर्च भागवू शकेल किंवा कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या बाबतीत उपजीविका करू शकेल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.